अरे सूरज, मला माझ्या आई वडिला स्वप्न पूर्ण करायची. मी नोकरीला लागल्यानंतर ते याला सुखात ठेवी. तू म्हणतोय ते बरोबर आहे, मला पण तेच करायचंय. आपण नोकरीला लागल्याच्या नंतर जेवढा आनंद दुसऱ्या आपल्या आई वडिलाला जेवढा होतो तेवढा कोणालाच नाही होत. मला काहीतरी सांगायचंय, पण तू माझा लहानपणीचा मित्र आहे. तू मला ओळखून घेऊ शकतो. सांग ना यार, अशी कोणती गोष्ट आहे की तू मला सांगायला अडखळत आहे? तुला आपल्या वर्गातली सरिता मालूम आहे का? अरे कोणती? ती श्यामा पाटलाची सरिता? हो. काय झालं तिले? अरे तिला काही नाही झालं. अरे पण कोणाला सांगू नको. काय झालं तिचं आणि तुझं? चांगली मुलगी आहे ती, सांग पटकन. 9 वाजता कॉलेजला जायचंय आपल्याला. यार तिचं आणि माझं खूप प्रेम आहे. माझं लग्न झालं तर आम्ही खूप सुखात राहू. अरे तो तिला सरकारी नोकरीवाला बघत आहे, तुझ्याकडे काय आहे? चल. मम्मी मी चालली कॉलेजला. बर बर ये मी हा. काळजी जा. ये बाळा. ये बाळा. चल ना, ये 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 हा. आला. अगं ये सविता, इकडे ये. अहो बोला ना, काय म्हणता? काही नाही, ये इकडे बैस, मी तुला सांगतो. काय बाबा सांगत होते? हा, मी काय म्हणतो सविता, हा बोला ना, काय म्हणता? अहो बोला की लवकर, माझे लय कामं पडले. तुमच्यासारखं काही मला गावात फिरावं नाही लागत. अगं सविता, आपली सरिता आता मोठी झाली. एखादा सरकारी नोकरीवाला मुलगा बघून आपण तिचं लग्न उरकून टाकू. हो बरोबर बोलता तुम्ही. अहो आजकाल पोरापुरीचा काहीच भरोसा नाही. पोरपुरी म्हटलं की काय आता लय वातावरण बैकले गावातलं, आपण पाहून नाही राहिलो का? अहो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण माझी कामं पडलेत, येते मी. हा बर. चला बाबा, येतो, कॉलेजला जातो. छाव ये लवकर, नाही तर उधळत बसतील तिकडे पोरा सोबत. असा जातो ना असाच येतो बाबा. हो. काय करू राहिले? वर्गात बसून जा. सरांना सांगू का? हा हा, पळा लवकर. मग आज काही बोलत नाहीये तू. काय झालंय? तू तुझ्याकडे बघतोय, ती तुझ्याकडे बघते. काय नेमकं चालू काय तुझं? अरे मित्रा, मला सरिता लय आवडती. तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. मी तिच्या शिवाय नाही राहू शकत. मला तिच्याच लग्न करायचं. तुला काय वाटतं गड्या हिच्यावर? काय बोलला पुन्हा बोल. तुला वाटतं एवढं सोपं नाही ते. तिच्या घरच्यांनी तिला खूप लाडात वागवलेलं आहे. हा दगडू पाटील, तुला वाटतं एवढा सोपं नाही. त्याच्याकडे खूप इस्टेट आहे, तुझ्याकडे काय आहे? अरे तुझ्या आई वडिलांच्या स्वप्नांचा तर विचार कर. आता बाकी काहीच नाही, 3 मीच फक्त. आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करू. आता आम्हाला कोणाची भीती नाही. आम्हाला कायदेशीर लग्न करायचंय. आमची मदत कर सुन ना भावा. करशील म्हणजे काय? करावंच लागेल भावा. तू माझा मित्र आहे जिगरी. आपण लहानपणीपासून सोबत राहिलेलो आहे. आपण एका ताटात जेवलेलो आहे. हा, पण मला हे योग्य वाटत नाही. बरं सोड, कधी ठरलंय मग जायचं? अजून तर काही ठरलं नाही मित्रा. जाऊ दे मित्रा, चला आता. अरे चाल, आता भरपूर टाइम झाला. बाबा वाट पाहत असेल. काय पाटील, मुलीचं लग्न करायचं की नाही यंदा? पाटील, मी पण हेच विचारणार होतो. आमच्याकडे बी एक मुलगा आहे, चांगल्या शिक्षणाचा, निर्व्यसनी आहे. तुमचं बरोबर आहे, पण एवढ्यावर चालणार नाही. मुलाकडे सरकारी नोकरी किंवा शेती पण असली पाहिजे. वावर असेल तर, किंवा नोकरी नसेल तर. अरे वा, याला म्हणतात बाप. रामराव. हा. दगडू पाटील, नामदेवराव हे दोन्ही निघून गेले. आता मी काही बोलू का? वा, बोला ना. हो, हळू आवाजात बोला, लोकांना हे माहित होईल. तुला सांगतो, नीट कान देऊ नाही.
पोरगी पळून जाणार आहे, गावात कुजबूज चालू आहे. कळलंच त्याला काही दिवसात. हे खरं आहे का? कोणाला सांगू नको. त्यात आपल्याला काही घेणं देणं नाही. कळलं ना त्याला? अरे कुठे चालले तुम्ही इकडे? काय रामजाने, काय करायचं या दोघांचं? ठीक आहे, पकडा त्यांना. आठवलं का रामराव, मी काय म्हणत होतो? हो बरोबर आहे तुमचं. मी म्हणत होतो सरकारी नोकरीवाला पैसे होता मग तो. हा बरोबर आहे. हो त्याला नोकरीवालाच पाहिजे होता ना. हो किसन भाऊ, तू जे म्हणत होता की नाही तेच बरोबर होतं, पण जाऊ दे आता. का दगडू पाटील कुठे निघाले? काय करू मित्रा, आमची मुलं पळून गेली. काय करावं काही सुचेनासं झालं आता. पण या मुलांनी काहीतरी एखादा शब्द घरी सांगायला पाहिजे होता. काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्या सोबत. अरे चला तर आपण सुरेशकडे जाऊ. आपण थांबा इकडे. सूरज, ए सूरज, काय करतोस बाळा तू? काहीच नाही काका, बसलेलो सहज. अरे बाळा, तुला सरिता आणि सचिन दिसले का? काय झालं काका, तुम्ही एवढे चिंतित दिसतात? अरे ते दोघेही कालपासून घरी आलेले नाहीत. गावात चर्चा आहे, दोघेही पळून गेली. तुला माहिती आहे का काही? मला वाटतं एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यायला पाहिजे. थांबा जरा, मी घरी जाऊन येतो. तिच्या आईची हालत खराब झालेली असेल. अहो साहेब, इन्स्पेक्टर साहेब आहेत का? मी बघतो आता एखादं. की आज बोला, तुमचं काय काम आहे? त्यांना निरोप द्या, पाटील आलेत म्हणून. जय हिंद सर. दगडू पाटील आलेली आहेत बाई. काय म्हणतो दगडू पाटील आले? हा, आज जे काय चिवडी आहे ना ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. नाही हा माणूस नाही. मला काका खूप चिंतित दिसता तुम्ही. मला सांगितलं असतं तर मी आलो असतो तुमच्याकडे. मला यांचा त्रास घ्यायचा नव्हता इथे. नाही, काही काम नव्हतं, पण काही गोष्टी ह्या पोलीस चौकीतच होतात. अहो साहेब, काही काम नव्हतं, पण माझी मुलगी एका गावातील मुलासोबत पळून गेली. बरं, पुढं बोला. जर गावात कोणाला माहित असेल तर ते सांगा, आपण त्यांचा नक्की शोध घेऊ. हो साहेब, हा सूरज सचिनचा मित्र आहे. याला माहिती असेल, यालाच विचारा तुम्ही. काय रे सुरज, तुला माहितीये का? एवढं मला माहिती नाहीये. सचिन गेला, पण एवढं सांगत होता की मी पळून जाणार आहे म्हणून. कुठे गेली अजून बाई माझी मुलगी? कुठे असेल आपली पोरगी आता? कुठे गेले काय माहिती. पण येईल आपली मुलगी. येईल. साहेब, तुम्ही शोधून काढा त्याला पहिले. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. कसं शांत व्हा साहेब? तुम्ही शांत व्हा. तुम्ही रडू नका मावशी, तुम्ही तर शांत राहा. कसं रडू नका मॅडम? तुमची पोरगी शाळेत बनून गेली आणि लगेच गेली. शोध काढून आम्ही त्याचा शोध काढू. तुम्ही पहिले शोधा. बस तुम्ही रडणं थांबवा. माझी मुलगी सरिता नामदेवचा मुलगा सचिन याच्या सोबत पळून गेली. हो ड्रायव्हर, या दोन मुलांना बघितलं का तू? हो बघितलं. इथं समोर सोडलं सर त्याला. ठीक आहे. कोण आहेस तू? ही मुलं कोणाची आहे? कशासाठी बांधलीस इथं? साहेब, फक्त इथं मी दारू पाडतो.
साहेब मला माहिती नाही हे मुलं कोणाचे येतं. मी फक्त इथं दारू पाडतो. हे मुलं कुठं पळून चालले होते, पण आम्ही फक्त त्यांना पकडून ठेवलं. साहेब आम्ही त्यांना काही नाही केलं, ते पळून चालले होते म्हणून आम्ही इथं त्यांना बांधून ठेवलं. तुला माहित नाही का दारू पाडणे गुन्हा आहे? मला माहिती आहे साहेब, दारू पाडणं गुन्हा आहे, पण पोटासाठी करा लागतंय. चला कविता मॅडम, घ्या त्यांना सोडून. काय काय लाज नाही वाटत का तुला पळून जायला? आई बापाचं घर सोडून चाल चौकशीला. चौकीलाच दाखवतो आता काय. बाहेर नाही का? काय रे, काय केलं पटकन सांग, नाही तर मुस्कळीतच मारून तुझ्या. सांगतो साहेब, मला मारू नका. काय प्रेम करतो पळून जायची पद्धत आहे का कुठं? चालला प्रेम करायला मूर्ख कुठला? वेळ आपल्या आई वडिलांना विचारायचं की आपण काय करायचं. तुम्ही स्वप्न बघत होते पोलीस मध्ये भरती व्हायचं, मिलिटरीत भरती व्हायचं, आणि हे काय नवीन खेळ लावला तुम्ही. त्यांच्या जीवावर काय बेतली तुम्हाला माहितीये का? आता चुकलं साहेब, याच्यानंतर करणार नाही. पळून जाताना लाज वाटली नाही का? कशाला पळून जायचे कारण शोधायचे नसतात. जाऊ द्या मॅडम, याच्यानंतर करणार. लोकांच्या मुली का रोडावर बसल्यात का तुझ्यासाठी? तू उठली की पोरगी घेऊन गेला? हा, त्या मुलीच्या आईला किती त्रास होत असेल? मूर्खपणा करतोस. करशील का आता असं? नाही मॅडम. ठीक आहे, नाही तर जेलमध्येच पाठवीन तुला. काय आहे सरिता, तू तर विचार करायचा होता. आई वडिलांना विचारायचं, त्यांना काही शंका असेल तर त्या सांगायच्या. कमीत कमी बापाचा तो विचार करायचा होता. तो वरून कणखर दिसत असला तरी तो आतून खूप मऊ असतो. तुला आठवत असेल लहानपणी ते तुला कधी सरू म्हणत असतील, कधी गुड्डी म्हणत असतील, कधी लहानाला पिंटी म्हणत असतील, तू त्याच्या भावनांचा पण विचार केला नाही. बाप हा किती कडक असला तरी खूप नाजूक असतो. त्याच्या इतकं प्रेम जगामध्ये मुलीवर कोणीच करू शकत नाही. आणि तुम्ही आत्ताची मुलं अशी करतात. ते करायला नको होतं सरिता तू. आज त्या बापाला 2 दिवस झाले जेवण धकलं नाही. रानोरान फिरत होता, माझी बाळ कुठे गेली, माझी गुड्डी कुठे गेली, माझी सरू कुठे गेली, हे सगळं गावाला विचारत होता तो. पण तुम्ही आजकालची मुलं काय विचारच करत नाही आई वडिलांचा. लाड केल्यामुळं सगळ्या मुली लाडात आल्यात आजकालच्या. न्यायला पण थोडीफार शिक्षा व्हायलाच पाहिजे. रडू नको बेटा, रडू नको. चूक ही लेकराकडनंच होती, पण ती सुधारल्या गेली. एकदम चांगलं झालं, आपली मुलगी परत आली. रडू नको. मला माफ करा. मला माफ करू. रडू नको बा. अगं तू माझी छकुली, माझी बाहुली. तुला नाही माफ करायचं तर कुणाला माफ करायचं? तू गेली असं कळल्यानंतर माझं काळीच तुटून पडलं होतं, असं वाटलं मला. खूप रडलो बाळा, पण माझ्या डोळ्यातले आतले असू मी आताच बेटा परत असं करू नको. आपल्या आई वडिलांना सोडून जाऊ नको. तुझी आई किती लाड करते आहे तुझी. ती 4 दिवस बिना अन्न पाण्याची होती तुझी आई. तिची माफी माग तू आता. कविता मॅडम, तुम्ही या सगळ्यांना बाहेर घेऊन जा. बस ठीक आहे. बाकीचं मी बघतो काय करायचं. काय साहेब, आता मला मोकळं सांगा. या सरपंच साहेब या, आपण आता ते मी तुम्हाला असं सांगायचंय मला, ज्या वेळेस आपली लग्न झाली होती त्यावेळेस अशा अटी होत्या का आपल्याला की जवाई हा सरकारी नोकरीवालाही पाहिजे, शेतीही पाहिजे. त्यावेळेस तर अशा काही अटी नव्हत्या. किंवा वयाच्या 25व्या वर्षी जेव्हा लग्न होतात तेव्हा त्या मुलाजवळ काय असतं? काहीच नसतं. मग आज रोजी ज्या आपण अटी ठेवतो, समाजासमोर ज्या आपण ठेवून राहिलो, त्यामुळं त्या अशी प्रकरणं समोर यायला लागली. बरोबर. आता हा निर्णय तुमचा आहे, मुलगी तुमची. बाकी निर्णय तुमचेच अधिकार आहेत त्यावरती की माझ्या मुलीचं मी काय करणार आहे हे तुम्ही ठरवायचं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं की ह्या अटी योग्य नाहीये. बाकी निर्णय तुमचा आहे. नमस्कार, तुम्ही आता येऊ शकता काका, आणि या पुढील निर्णय तुम्ही घ्या. साहेब आता आम्ही गावात सरपंच साहेब आले. सरपंच साहेब आम्ही आता गावात ठराव घेणार आहे. या गोष्टीवर आधी मीटिंग बोलवणार. अच्छा,
हो बरोबर आहे. दगडू पाटील असं आहे, आजकाल मुलींच्याही वडिलांची चूक आहे की योग्य वयात लग्न न झाल्यामुळे असे प्रकरण घडायला लागले. असे यापुढे व्हायला नको. बरोबर आहे तुमचं, याच्यावर आपण विचार करू.